पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून पाकिस्तान विरुद्ध विविध स्तरांवर कारवाई सुरू आहे। अशातच आता भारत सरकारच्या गृह मंत्रालय आणि माहिती प्रसारण मंत्रालयाने 16 पाकिस्तानी यूट्यूब चॅनल्सवर बंदी घातलेली आहे। यामध्ये डॉन न्यूज, समा टीव्ही, अरे न्यूज यांचा समावेश आहे। त्यांच्यावर जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम इथल्या दहशतवादी घटनेच्या पार्श्वभूमीवर भारताचं सैन्य आणि सुरक्षा संस्थांविरुद्ध प्रक्षोभक आणि संवेदनशील माहिती खोटी आणि दिशाभूल करणारी दाखवली असा दावा करण्यात आलेला आहे। चुकीची माहिती दिल्याने त्यांच्यावर कारवाई केल्याचं सरकारकडून सांगण्यात आलेलं आहे। ही सगळी जी लिस्ट तुम्हाला आता स्क्रीनवर दिसतेय, 16 पाकिस्तानी यूट्यूब चॅनल्स आहेत, त्यांच्यावर बंदी घालण्यात आलेली आहे कारण त्यांनी खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती दिली असा दावा करण्यात आलाय। महत्त्वाच्या बातम्या प्रायोजक पुष्कराज रागी डिलाइट्स, महाराष्ट्राचं लाडकं आणि नंबर 1 नाचणी सत्व। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्यातील हाय प्रोफाईल बैठक। पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर दोघांमध्ये 40 मिनिटं चर्चा। हल्ला करताना दहशतवाद्यांकडे तुमचा धर्म काय हे विचारण्याकरता इतका वेळ कुठे असतो? धर्म विचारून गोळीबार केल्याच्या मुद्द्यावरून विजय वडेट्टीवारांचं वादग्रस्त विधान। पहलगाममधील हल्ला हे सरकारचं अपयश, पहलगाममध्ये सुरक्षा दल नव्हतं का? विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्ला बोल। पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानच्या यूट्यूब चॅनल्सवर भारत सरकारकडून बंदी। तणाव वाढवणारी, खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती पसरवणाऱ्या यूट्यूब चॅनल्सला दणका। पाकिस्तानी दहशतवादाचा नवा चेहरा समोर आला। लाखांपेक्षा जास्त पाकिस्तानी मुलींचं भारतात लग्न। भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्या एक्स पोस्टनं खळबळ। देशात हजारो पाकिस्तानी आले कुठून? हजारो पाकिस्तानी देशभरात बिनबोभाटपणे राहत असतील तर हा देशाच्या सुरक्षेशी मोठा खेळ। सरकारकडे या प्रश्नाचं उत्तर आहे का? सामनातून सरकारला सवाल। भारत आणि फ्रान्समध्ये आज संरक्षण करारावर स्वाक्षरी होणार। नव्या 26 राफेल विमानांच्या खरेदीकरता 63,000 कोटींचा करार। भारतात राफेल विमानांची संख्या 62 वर पोहोचणार। सातवीच्या NCERTच्या पाठ्यपुस्तकात मोठा बदल। मुघल आणि दिल्ली सल्तनतचे सगळे संदर्भ काढले तर मेक इन इंडियासह इतर सरकारी उपक्रमांचा आता पाठ्यपुस्तकांमध्ये संदर्भ। बनावट कागदपत्रांचा आधार। मुख्याध्यापकपदी भरती घोटाळ्याची आता ईडीनेही घेतली दखल। पोलिसांकडून ईडीच्या अधिकाऱ्यांनी माहिती मागवल्यानं संबंधितांचं धाबं दणाणलं। मालवणमधील राजकोटच्या शिवरायांच्या नव्या पुतळ्याचं काम 100% पूर्ण। 83 फूट उंच पुतळ्याची डोळे दिपवणारी दृश्य फक्त न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांकरता। पहलगाम दहशतवाद हल्ल्याप्रकरणी मोठी अपडेट समोर येते। बैसरण खोऱ्यामध्ये दहशतवादी ड्रोननं हल्ला करणार होते असं सूत्रांकडून कळतंय। एक मोठी बातमी समोर येते। पहलगाम दहशतवाद हल्ला प्रकरणातली अपडेट अशी आहे की दहशतवादी ड्रोननं हल्ला करणार होते। स्थानिकांच्या गर्दीमुळे ड्रोन हल्ल्याचा कट हुकला। दहशतवाद्यांनी सॅटेलाइट फोन वापरला असंही सूत्रांकडून कळतंय। आता जशी चौकशी पुढे सरकते, तपास पुढे सरकतोय, तशा एक गोष्टी आपल्या समोर येऊ लागलेल्या आहेत। तर आत्ता वरिष्ठ सूत्रांकडून अशी माहिती मिळते आहे की हे दहशतवादी बैसरण खोऱ्यामध्ये ड्रोननं हल्ला करणार होते। स्थानिकांची गर्दी जास्त होती, त्यामुळे ड्रोन हल्ल्याचा त्यांचा कट हुकला। दहशतवाद्यांनी सॅटेलाइट फोनचा सुद्धा वापर केला होता असंही सूत्रांकडून कळतंय। पुढच्या बातमीकडे आपण वळतो आहोत।
काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी पहलगाम हल्ल्यावर वादग्रस्त वक्तव्य केलंय. धर्म विचारून केलेल्या गोळीबारावरून वडेट्टीवारांनी हे विधान केलंय. दहशतवाद्यांकडे इतका वेळ कुठे असतो की ते कानाजवळ येऊन तुमचा धर्म काय असं विचारतील, असं वडेट्टीवार म्हणाले. वडेट्टीवारांनी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान पहलगामची जबाबदारी सरकारची आहे. पहलगाममध्ये सुरक्षा दल का नव्हतं असा सवाल सुद्धा त्यांनी केला. तसंच पहलगाममधील हल्ला हे सरकारचं अपयश असल्याचा आरोप वडेट्टीवारांनी केला. हल्ल्याला जबाबदार असलेल्या आरोपींना तात्काळ अटक केली गेली पाहिजे, ही देशवासियांची तीव्र भावना आहे असं वडेट्टीवार म्हणाले. पहलगाम की जिम्मेदारी किसकी है? जिम्मेदारी तो सरकार ने लेनी चाहिए. पहलगाम की जिम्मेदारी, जो पहलगाम में घटना हुई, 27 लोगों की जान गई, क्या तुम्हारा वहाँ पे सिक्योरिटी क्यों नहीं थी? क्यों निकाली गई? वहाँ पे तुम्हारे इतने 200 किलोमीटर तक लोग अंदर आके अतिरेकी घुस जाते हैं, तो तुम्हारा इंटेलिजेंस क्या कर रहा था? वो फेल्योर नहीं है, इस सरकार का फेल्योर नहीं है. इस बारे में कोई बात नहीं करता. बात क्या करते हैं? तो उन्होंने हिंदू का पूछ कर मारा. अरे कोई टेररिस्ट को पूछने तक समय होता है क्या? उनके कान में जाके नज़दीक जाके पूछेगा. ये सब जो बातें हैं बहुत सारे इसमें कंट्रोवर्शियल, कोई बोलता है ऐसा हुआ ही नहीं, कोई बोलते ऐसा हुआ है. ये प्लान करके मत करो. टेररिस्ट है, उसको कोई जात धर्म नहीं होता है, उसके साथ में ऐसा मत करो. और उसको सीधा से सीधा उनको पकड़ के कार्रवाई करो. विजय वडेट्टीवार यांनी दिलेली प्रतिक्रिया. विजय वडेट्टीवार यांनी ज्या विषयी भाष्य केले ते वादग्रस्त ठरू शकतं. अनेक गोष्टी आपण अशा ऐकल्या प्रत्यक्षदर्शींकडून की आम्हाला धर्म विचारला गेला, आम्हाला हिंदू असू तर वेगळं केलं गेलं आणि मग आमच्या मधल्या पुरुषांना गोळ्या मारल्या गेल्या. पण वडेट्टीवारांनी त्यावरच भाष्य केलेले. वडेट्टीवार असं म्हणतात की कुठल्या दहशतवाद्याला इतका वेळ असेल का की तो कानात येऊन आधी धर्म विचारेल आणि त्यानंतर गोळीबार करेल. आपल्याबरोबर आहेत प्रवीण दरेकर, त्यांच्याशी बोलूया. प्रवीणजी, आपण वडेट्टीवारांचं विधान ऐकलं, धक्कादायक विधान आहे. ते असं म्हणतायत कुठल्या दहशतवाद्याला एवढा वेळ असणार आहे की तो कानात आधी धर्म विचारेल आणि त्यानंतर गोळी झाडेल? काय सांगाल तुम्ही? मला वाटतं कुठल्या प्रकारची औलाद या ठिकाणी विजय वडेट्टीवार आहे हे आता तपासून घ्यावं लागेल. कारण देश आता एका भयंकर स्थितीमध्ये आहे. दहशतवाद्यांनी त्या ठिकाणी केलेली गोष्ट जगजाहीर झालेली आहे. असं असताना त्या ठिकाणी दहशतवाद्यांना वेळ कुठे आहे कानात सांगायला? असं बोलणं म्हणजे पूर्णपणे मूर्खपणाचं आहे, संवेदनाहीन आहे. यावरनं काँग्रेस नेत्यांची देशाप्रती राष्ट्रभक्ती काय आहे हे दिसून येतं. विजय वडेट्टीवारांनी थोडं मृतांच्या नातेवाईकांशी जर बोललं असतं तर मला वाटतं अशा प्रकारची वक्तव्य करण्याची हिंमत त्यांची त्या ठिकाणी झाली नसती. होय, कारण हे काय भारतीय जनता पार्टी किंवा कुठल्या पक्षाचे नेते बोलत नाहीयेत. ज्यांनी त्या ठिकाणी गोळीबार पाहिला, ज्यांचे नातेवाईक डोळ्यासमोर त्या ठिकाणी गोळीबारामध्ये मृत झाले, ते सांगतायत विचारून कुठला धर्म आहे अशा प्रकारे गोळीबार केला. म्हणजे खरं तर त्यांच्याच प्रतिक्रियांमधून हे समोर आलं की नेमकं तिथे काय घडलं होतं. अजून एक प्रवीण सर, बोलताना वडेट्टीवार असंही म्हणाले की ही सरकारची जबाबदारी आहे, जे काही तिथे हल्ला झाला त्याची. संरक्षण दल तिथे का नव्हतं? निश्चितच सरकारची जबाबदारी आहे. सरकार त्यापासून कुठेही दूर होत नाही. त्या संदर्भामध्ये भूमिका त्या ठिकाणी जी बैठक झाली त्यामध्ये मांडली गेलेली आहे. आणि का झालं, कशामुळे झालं, तिथे का नव्हतं याचं त्या ठिकाणी निश्चितच सरकार त्या ठिकाणी पोस्टमार्टम करेल आणि योग्य ती दखल घेईलच. परंतु त्या ठिकाणी अशा परिस्थितीमध्ये या विषयाचं राजकारण करून बोलणं याच्यासारखी संवेदनहीनता कुठलीच असू शकत नाही. कारण आज ओवेसी सारखा सुद्धा त्या ठिकाणी पाकिस्तानची आर्थिक नाकेबंदी करा देशाच्या बाजूने बोलत असताना हे ओवेसीच्या वरची प्रवृत्ती किंवा औलाद वडेट्टीवारांची आहे असं मी त्या ठिकाणी म्हणेन. नक्की. प्रवीणजी, धन्यवाद. आपण सविस्तरपणे प्रतिक्रिया न्यूज 18 लोकमतला दिलीत त्याबद्दल. भाजपचे नेते प्रवक्ते प्रवीण दरेकर आपल्या सोबत होते. ते असं म्हणतायत की
दहशतवाद्याला धर्म आहे कोणता आणि मग त्यानंतर गोळी मारणं असा काही वेळ नसतो, अशा प्रकारचं संवेदना शून्य असं विधान वडेट्टीवारांनी केलंय. वडेट्टीवारांकडनं ही अपेक्षा नव्हती असं प्रवीण दरेकर म्हणालेले आहेत. आपण परत एकदा बघूया वडेट्टीवार काय म्हणाले. इस बारे में कोई बात नहीं करता. बात क्या करते हैं तो उन्होंने हिंदू का पूछ कर मारा. अरे कोई टेररिस्ट को पूछने तक समय होता है क्या? उनके कान में जाके नजदीक जाके पूछेगा. ये सब जो बातें हैं बहुत सारे इसमें कंट्रोवर्शियल. कोई बोलता है ऐसा हुआ ही नहीं, कोई बोलते हैं ऐसा हुआ है. ये प्लान करके मत करो. टेररिस्ट है, उसको कोई जात धर्म नहीं होता है, उसके साथ में ऐसा मत करो. और उसको सीधा से सीधा उनको पकड़ के कार्रवाई करो. पहलगाम की जिम्मेदारी किसकी है? जिम्मेदारी तो सरकार ने लेनी चाहिए. पहलगाम की जिम्मेदारी, जो पहलगाम में घटना हुई, 27 लोगों की जान गई, क्या तुम्हारा वहाँ पे सिक्योरिटी क्यों नहीं थी? क्यों निकाली गई? वहाँ पे तुम्हारे इतने 200 किलोमीटर तक लोग अंदर आके अतिरिक्त घुस जाते हैं, तो तुम्हारा इंटेलिजेंस क्या कर रहा था? वो फेल्योर नहीं है, ये सरकार का फेल्योर नहीं है. इस बारे में कोई बात नहीं करता.